सर्वांना असतात जय जिजाऊ या ठिकाणी आज लोणी काळभोर या ठिकाणी तहसील कार्यालयाबाहेर आमचे सहकारी बंधू शिवराम काळभोर त्यांनी उपोषण बसले आहेत. मग का बसले त्यामागची पार्श्वभूमी पाहिली असता आपण सेतू कार्यालय हे पुणे शहरात ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अत्यंत किचकट आणि लोकांना अगदी कुठल्याही प्रकारची सोय नाही. तेच कार्यालय ग्रामीण भागात शिफ्ट व्हावं अशी अनेकांची मागणी होती. अगदी स्वर्गीय दादा पवार यांचे देखील स्वप्न होतं किंवा ते सेतू कार्यालय आहे पुण्यातील ते ग्रामीणला बाहेर यावं. लोणी गाव या ठिकाणी त्यांनी शिफ्ट होता लोणी गाव गावात करावं म्हणून ग्रामीण भागासाठी खास 6-8 गावांसाठी. परंतु तसं न करता जी मांजरी गाव आहे ही मांजरी गाव आजही पुणे महानगर हद्दीत आहे. हे गाव तहसील अंतर्गत येत नाही. महत्वाची गोष्ट असं असताना देखील काही चुकीच्या लोकांच्या ठरावामुळे किंवा चुकी लोकांना विश्वासात घेऊन चुकीच्या पद्धतीने मनमानी कारभार करण्याचं काम या ठिकाणी निश्चित चालू आहे. जर ग्रामीण भागाला न्याय द्यायचा आहे, महात्मा गांधी स्वप्न होतं की चला खेड्याकडे चला महात्मा गांधी म्हणायची, पण त्या कुठे बगल देऊन चुकीच्या पद्धतीने ते कार्यालय पुन्हा शहराच्या हद्दीत ठेवण्याचा हा घाट चुकीच्या पद्धतीने घातलेला आहे. ही अत्यंत दुर्दैव आणि चुकीची बाब आहे. ग्रामीण भागाचा विकास व्हावा, ग्रामीण भागातील लोकांना खरं तर न्याय मिळावा या उद्देशाने खऱ्या अर्थाने सेतू कार्यालय हे ग्रामीण भागात लोणी काळभोर या ठिकाणी देण्याचं आज आम्ही स्वप्न जाते या ठिकाणी. परंतु असं न होता आमच्या सहकारी बंधूंना का आप्पांना यासाठी आमरण उपोषण करावं लागते. मग आमची लोक मेल्यानंतर तुम्ही आम्हाला सेतू केंद्र देणार आहात का? हा आमचा सरकारला या ठिकाणी इशारा आहे की जर आप्पांसारखे आमचे चांगले कार्यकर्ते ते मरणाची वाट पाहत आहे का आमच्या लोकांची, आमच्या लोकांना या ठिकाणी आम्हाला उपोषण करावं लागते. तर का सेतू केंद्र ग्रामीण भागाला मिळावं, ते का आप्पाकडे कोणाला मिळणार आहे केंद्र का मिळलं तरी ग्रामीण भागाचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून आप्पांसारखे कार्यकर्ते आज या आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत. आजचा पहिला दिवस असताना आसपास संध्याकाळी आपण जवळ 8-9 वाजले तरी या ठिकाणी कसल्याही प्रकारची प्रशासनाकडून अगदी पोलिसांकडून असेल किंवा ह्या तालुका तहसीलदारांकडून असेल कसल्याही प्रकारची विचारपूस देखील आत्ता पण झालेली नाही. अशा असलेलं सरकार किंवा असलेले लोकप्रतिनिधी किंवा असलेलं प्रशासन जर चुकीच्या पद्धतीने मनमानी कारभार करणं असेल आणि जर ग्रामीण जनतेतील लोकांना वेठी धरण्याचं काम करणं असेल तर अशा सरकारचा आणि अशा प्रशासनाचा आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने मी निश्चितच या ठिकाणी निषेध करू शकतो. कारण करावा असा वाटतो या ठिकाणी निषेध. कारण ग्रामीण भागातील जनता ही गोळीबावडी जनता आहे. काबाड कष्ट करून रात्रंदिवस काबाड कष्ट काळ्याची मशागत करून मेहनत करून दिवसभर राबतात. संध्याकाळी त्यांना सुखाई झोप लागण्यासाठी सुद्धा अडचणी होत्या त्या ठिकाणी. असं असताना जर ग्रामीण भागातील जनतेला पुन्हा ह्या सेतूसाठी पुण्यात जावं लागत असेल किंवा शहरात जावं लागत असेल त्यांचा रोजचा हा मनमान किंवा त्याचा मनस्ताप हा निश्चितच ग्रामीण जनतेला होणार आहे. हे सरकारला आणि ह्या तालुका प्रशासकाला या ठिकाणी आमची विनंती आहे, तहसीलदारांना विनंती आहे की असल्या चुकीच्या पद्धतीने चुकीचा गाळ घालून हे कार्यालय शहरात न ठेवता ज्या ठिकाणी स्वर्गीय उपमुख्यमंत्री त्याचा पवारने शब्द दिला होता की या 37 गावांच्या विकासासाठी सेतू केंद्र लोणी काळभोरलाच होणार आहे. परंतु दादा गेल्यानंतर दादांचा शब्द पाळायचा का न पाळायचा हे जर ह्यांनी ठरवलं असेल तर असल्या प्रवृत्तींचा आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं उत्तम कामटे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष म्हणून आणि त्याचबरोबर मराठा सेवक म्हणून या ठिकाणी निश्चितच ज्या प्रवृत्तीचा ज्या निषेध करतो थांबतो. जय जाऊ जय शिवराय.